मित्रांनो, फिजिक्स हा सब्जेक्ट अवघड जातोय, पण फिजिक्समध्ये असे काही एमसीक्यूज असतात, डायरेक्ट विचारले जातात. म्हणजे जे प्रश्न आहेत ते घुमून फिरवून न विचारता, कॅल्क्युलेशन न करता, तर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात एखाद्या कन्सेप्टवरती. आणि आजचे जे एमसीक्यूज आपण पाहणार आहोत तर ते तसेच डायरेक्ट आहेत आणि प्रीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बेसवरती आहेत. सो आपण त्याचा अभ्यास करून प्रश्न काढलेले आहेत. चला तर त्या लेक्चरकडे बोलूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, लेक्चरकडे वळण्याच्या आधी तुम्हाला जर प्रत्येक चॅप्टर इन डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल, प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक चॅप्टर, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील मिळतील. पहा, लाईव्ह लेक्चरचा फायदा हे असतो की तुम्हाला प्रत्येक डाऊट तुमचा तिथे क्लिअर होतो. यासोबतच आणि कधी ते मिस झाले तर त्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर आपण अवेलेबल केलेत. यामध्ये त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळणार आहेत. याच्याने तुमचा अभ्यास कितपर्यंत झाला आणि अजून किती करायचं आहे हे कळेल. त्यासोबतच प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक देतोय, फुल सिलेबस नोट्स देतोय. या नोट्स तुम्ही एक्झामच्या काही दिवस आधी यूज करू शकता, रेफर करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, नवीन लाईव्ह बॅच सुरू होते आपली 20 तारखेपासून येणाऱ्या. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्हाला बाकीचे कोर्सेस देखील करायचे असतील, जसं की पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटी, नीट, जेडबलई, तर तसे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. जर तुम्हाला हे पाचही कोर्सेस बाय करायचे असतील तर त्याची प्राइस आहे, कॉम्बो प्राइस आता आपण ठेवली आहे, तर ती असेल फक्त 10,000 रुपये. अजून एक आपण ऑफर रन करतोय, ती म्हणजे काउन्सिलिंग कोर्स. प्रत्येक कोर्स सोबत आपण काउन्सिलिंग कोर्स फ्री ऑफ कॉस्ट देतोय. म्हणजे ही असेल तुम्हाला, तुमचा जो रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट व्हायला पाहिजे, तुमच्यासाठी तुमच्या पर्सेंटाईलनुसार कोणतं बेस्ट कॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करून तुम्हाला सजेस्ट करत असतो. तर काउन्सिलिंग कोर्समध्ये आपण कसं असतं, आपण हे एक्झामच्या कोर्सेस तर घेतात, त्यासोबतच काउन्सिलिंग कोर्सवरती अजून एक्स्ट्रा पैसे पे करतो. तर तशी पे करायची आपल्याकडे आता गरज नाहीये, कारण यासोबतच आपण काउन्सिलिंग कोर्स ऑफर करतोय. आता जर तुम्हाला 5 साठी कॉम्बो ऑफरची मी तुम्हाला सांगितली 5 कोर्ससाठी, पण तुम्हाला जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आहे. त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड करा ऍप्लिकेशन. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करून नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोरेजचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता पाहू विद्यार्थी मित्रांनो, लेक्चरकडे वळूयात. पाहूयात एमसीक्यूज विथ टिप्स अँड ट्रिक्स. फर्स्ट क्वेश्चन आहे तर एसआय युनिट ऑफ फोर्स. आता फोर्सचं एसआय युनिट विचारलंय. फोर्स इक्वल्स टू काय असतं, तर मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचं एसआय युनिट काय असतं, तर केजी, आणि ऍक्सेलरेशनचं असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि काय झाला फॉर्म्युला, युनिट काय आलं, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणतो, तर न्यूटन म्हणतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज अप्रॉक्सिमेटली. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा टाइपचे जे क्वेश्चन्स असतात ते डायरेक्ट आहेत. इथे कुठलं कॅल्क्युलेशन करायचं नाही किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला घुमवून फिरून प्रश्न विचारलेला नाहीये. डायरेक्ट व्हॅक्यूम मध्ये लाईटची स्पीड विचारली आहे, तर ती किती असते आपल्याला माहितीये, 3 × 10⁸ आणि व्हॅक्यूम मध्ये सगळ्यात जास्त फास्ट ट्रॅव्हल करते लाईट. ओके, जवळपास 3 × 10⁸मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे, आता स्केलर याला काय असतं, फक्त हॅज ओनली मॅग्निट्यूड, म्हणजेच काय, तर साईज. आणि अजून एक क्वांटिटी असते ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी. क्वांटिटी त्याच्यानंतर याला काय असतं, तर मॅग्निट्यूड पण असतं आणि त्यासोबतच डायरेक्शन पण असतं. समजलं. आता स्पीड, स्पीड जर कन्सिडर केलं तुम्ही, तर स्पीड याचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे युनिट काय येणार, किलोमीटर पर अवर. याच्यासाठी काय आहे, आता ही क्वांटिटी कोणती, याला कुठलीही डायरेक्शन नाहीये. म्हणजे ही जी स्पीड काय झालं, तर ही झाली स्केलर क्वांटिटी. राईट. आता इथे हेच विचारलंय की इथे कोणती स्केलर क्वांटिटी आहे, तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. याला कारण डायरेक्शन नाहीये. स्पीड हॅज नो डायरेक्शन.
आणि वेलोसिटीला डायरेक्शन असती. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. कारण चेंज इन वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम इक्वल्स टू काय येतं, तर ऍक्सेलरेशन येतं. ऍक्सेलरेट म्हणजे काय, इन्क्रीज स्पीड. समजलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऍक्सेलरेट याचा अर्थ काय होतो, इन्क्रीज स्पीड. समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक चॅप्टर आपण इन डिटेल डिस्कस करतो आपल्या कोर्समध्ये. सो जर तुम्ही कोर्स बाय केला तर ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल असणार आहे, कारण आपल्याकडे एक्सपिरियन्स एज्युकेटर्स वगैरे आहेत. आणि आता एक कोर्स रनिंग सुरू आहे, नवीन बॅच आता 20 तारखेपासून सुरू होते. सो तुम्ही तो देखील कोर्स जॉईन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू, 1 किलोवॅट अवरची व्हॅल्यू काय आहे असं विचारलंय. तर 1 किलोवॅट इक्वल्स टू काय होतं पहा, 1 किलोवॅट अवर इक्वल्स टू 1000 वॅट इंटू अवर. 1 अवर इक्वल्स टू किती असतं, 3600 सेकंड्स, राईट. म्हणजेच 3.6 इंटू 10 पॉवर 6 जूल आहे. समजलं, जूल सॉरी. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, 3.6 इंटू 10 पॉवर 6 जूल. म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल, ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द डिव्हाइस यूज टू मेजर करंट इज. करंट मेजर करण्यासाठी कुठलं डिव्हाइस यूज केलं जातं, ते आपल्याला माहिती आहे, अमीटर. ओके. अमीटर इज कनेक्टेड in series to measure electric current in amperes. Next question पाहूयात. The force that opposes the motion of a body, त्याला काय म्हणायचं, तर फ्रिक्शन. फ्रिक्शन जो असतो, फ्रिक्शन ऑलवेज ऍक्ट्स अपोजिट टू मोशन. इट रेजिस्ट स्लाइडिंग. नेक्स्ट क्वेश्चन. विच लॉ स्टेट्स दॅट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. हा कोणता लॉ स्टेट करतं असं विचारलंय, तर तो आहे ओम्स लॉ. ओम्स लॉ काय सांगतो, तर V इक्वल्स टू आय आर. म्हणजेच आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, व्होल्टेज. समजलं. किंवा जेव्हा आर म्हणजे रेझिस्टन्स हे कॉन्स्टंट असतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच फिजिकल क्वांटिटी इज मेजर इन जूल्स. याच्यातली कोणती फिजिकल क्वांटिटी ही जूल्स मध्ये मेजर केली जाते. पॉवर, एनर्जी, फोर्स और प्रेशर. तर एनर्जी अँड वर्क हे दोनही जूल्स मध्ये मेजर केलं जातं. ओके. पण इथे ऑप्शन काय आहे, बी म्हणजे एनर्जी. आता इथे ऑप्शन मध्ये वर्क जरी असलं असतं तरी ते बरोबर असलं असतं, कारण त्याची जूल्स मध्ये आपण काउंट केलं जातं, त्याचं युनिट आहे. ओके. एनर्जी अँड जूल आर बेस्ट फ्रेंड्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण त्या दोघांचं पण युनिट सेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द आता द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कशाने मेजर केलं जातं, तर ते असतं बॅरोमीटर. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे बॅरोमीटर, बॅरोमीटर जे आहे याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. बॅरो याचा अर्थच असतो की प्रेशर, आणि बॅरोमीटर मग हे कशासाठी असणार, तर प्रेशर मोजण्यासाठी, ऍटमॉस्फेरिक. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचा युनिट काय असतो, तर कुलम असतो. 1 कुलम इक्वल्स टू काय असतं, चार्ज कॅरीड बाय 1 एम्पियर इन 1 सेकंड. त्यामुळे कुलम हा कशाचा युनिट आहे, तर इलेक्ट्रिक चार्जचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द टाइम टेकन टू कम्प्लीट 1 व्हायब्रेशन इज कॉल्ड. 1 व्हायब्रेशन कम्प्लीट होण्यासाठी कम्प्लीट जे होतं आणि ते टाइम जो लागतो, तर त्याला काय म्हणतात, तर टाइम पिरियड म्हणतात. आता टी इक्वल्स टू काय असतं, तर 1 बाय फ्रिक्वेन्सी. टी फॉर टाइम पिरियड आणि एफ फॉर फ्रिक्वेन्सी. इट्स द टाइम फॉर 1 कम्प्लीट सायकल ऑर ऑसिलेशन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एकतर बरेचसे जे असतात गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात,
आणि काही बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आता गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे जो पण मेटल आहे किंवा जो धातू आहे त्याच्यामधून जर इझिली करंट पास होत असेल तर तो झाला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि ज्याच्यामधून होत नाही तो झाला बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथे विचारलंय गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण असेल तर कॉपर. कॉपर मधून इझिली करंट पास होतो. कॉपर अलाउज इलेक्ट्रिसिटी टू पास इझिली बिकॉज इट हॅज फ्री इलेक्ट्रॉन्स. आता इथे इन केस कधी रिझन सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर का होतं, बिकॉज इट हॅज फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके. आणि वूड, रबर, प्लास्टिक हे सगळे काय आहेत तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर इन केस क्वेश्चन मध्ये जर विचारलं बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोणते कोणते आहेत, तर आपण काय सांगणार, वूड, रबर, प्लास्टिक हे सगळे काय आहेत तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रोसेस ऑफ चार्जिंग अ बॉडी विदाउट कॉन्टॅक्ट इज कॉल्ड कंडक्शन, कन्व्हेन्शन, इंडक्शन, रेडिएशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज इंडक्शन. In induction, charge is produced without touching using electric influence. Next question. And last question. The phenomenon of splitting of light into its color is called. आता पहा, एखादी व्हाईट लाईट जर इथून पास होत असेल किंवा पडली आणि ही वेगवेगळ्या, आता इथे काय म्हणते स्प्लिट होतीये ती, इथे जर स्प्लिट होत असेल तर त्याला काय म्हणतात डिस्पर्शन. म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. समजलं? डिस्पर्शन इज नथिंग बट द स्प्रेडिंग ऑफ कलर्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा व्हाईट लाईट एका प्रिझम मधून पास होती तर ती 7 कलर्स मध्ये स्प्लिट होती, विप ग्योर ज्याला आपण म्हणतो. समजलं? इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. आता विद्यार्थी मित्रांनो, मी लेक्चर मध्ये थोडं फास्ट गोष्टी सांगितल्यात कारण आपण कम्प्लीट चॅप्टर नाही डिस्कस करतोय, तर एमसीक्यूज पाहतोय आणि आपण आपल्याला त्याच्यासाठी देखील एक टाइम लिमिट आहे. तर तुम्हाला याच गोष्टी मध्ये प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक सब्जेक्ट, आता नर्सिंगसाठी आपल्याला 5 सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. प्रत्येक चॅप्टर आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करतो. नर्सिंग ऍप्टिट्यूडचं देखील प्रत्येक चॅप्टर आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करतो, जसं की फाउंडेशन ऑफ नर्सिंग, अजून बरेचसे जे टॉपिक्स आहेत, डिफिशियन्सी, विटॅमिन्स, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. जे ऑफर रन केली आहे त्यांचा सगळ्यांनी फायदा घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून व्हिडिओमध्ये कुठले इम्प्रुव्हमेंट करता येत असेल किंवा अजून कशाचं एक्सप्लेनेशन हवं असेल, अजून कोणत्या सब्जेक्टवरती टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला फ्रीली सांगत चला. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा की दीदी याच्यात प्रॉब्लेम येतो तर मी काय करायला हवं, असे काहीही डाऊट असेल तर मला विचारायचं चला. आणि लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करा. आपली गॅरंटी आहे की तुम्हाला 95+% नक्कीच पडतील जर तुम्ही आम्ही सांगितलेला पेपर फॉलो केला तर. कारण आपल्याकडे एक्सपिरियन्स टीम आहे खूप छान, आणि ती खूप छान सपोर्टिव्ह देखील आहे. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता आपलं लेक्चर इथेच संपूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. सो आता आपलं लेक्चर इथेच संपूयात. थँक्यू, नाईस डे, बाय.